आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात आणि बातम्या पाहूयात सविस्तर। औरंगाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या आक्रमकपणामुळे काही वेगळे मुद्दे समोर येत आहेत। औरंगाबादमध्ये एसटी प्रवाशांच्या जीवाशी खेळ चाललाय की काय असा प्रश्न निर्माण होतोय। शिकाऊ चालकांची भरती केली जाते। हे सगळे खासगी आणि कंत्राटी स्वरूपात घेतले जाणारे शिकाऊ चालक आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आलाय की काय असाही प्रश्न विचारला जातोय। या कंत्राटी कामगारांच्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका आहे असा आरोप एसटीचे कर्मचारी करतात। कारण या कंत्राटी कर्मचाऱ्यांची योग्य वैद्यकीय चाचणी घेतलेली नाही किंवा त्यांच्या अनुभवाच्या बद्दल खातरजमा सुद्धा केलेली नाही असं एसटीच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळेच विना अनुभव कर्मचारी भरतीला की ज्यांना कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही, ज्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आलेली नाही, अशांच्या हाती एसटी बस चालवण्यासाठी द्यायला एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। बीडचा अपघात आपण अजून विसरलेला नाही। 6 प्रवाशांचा हकनाक बळी गेला होता आणि तो ड्रायव्हर ट्रेनिंग न घेता मेडिकलचं सर्टिफिकेट न देता कामावर गेला होता। अक्का काय म्हणणं आहे तुमचं नेमकं? खाजगी ड्रायव्हरला का विरोध करता? खाजगी ड्रायव्हरला याच्यासाठी विरोध करण्यात चालू आहे साहेब की नियम आणि एसटीचा जो रूल आहे तो आहे तर 48 दिवसाचं ट्रेनिंग झाल्याशिवाय चालकाला लाईनवर घेता येत नाही आणि यांनी तर फक्त 1 दिवसाचं का अर्ध्या दिवसाचं ट्रेनिंग देऊन चालक भरती करत आहे। ते आम्हाला मान्य नाही। त्या ड्रायव्हरला 48 दिवसाचं ट्रेनिंग पूर्ण करा, त्यानंतर त्याला एसटी महामंडळात आम्ही परमिशन देऊ। दादा, आपण आणखी बीडचा अपघात विसरलेला नाहीये। 6 निष्पाप प्रवाशांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे। आता सुद्धा तशी घटना घडण्याची शक्यता आहे, कारण कसले ट्रेनिंग दिलं जातं। बरोबर आहे साहेब। आता औरंगाबादमध्ये जर बघितलं गेलं तर आपल्याला रिक्षा चालक किंवा ट्रॅक्टर चालक किंवा टमटम चालक इथं पकडून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आणलेले आहेत आणि त्या चालकाला कुठल्याच प्रकारचं प्रशिक्षण दिलं नाही। नियमानुसार एसटीच्या कायद्यानुसार 48 दिवसाचं ट्रेनिंग जे आहे चालकाला देऊन त्याच्यानंतर एक एमओ टेस्ट होते फायनल आणि त्याच्यामध्ये असं बघलं जातं की हा ड्रायव्हर खरंच एसटी चालवण्याच्या लायकीचा आहे का आणि 50 प्रवासी बसमध्ये घेऊन हा सुखरूप एसटी चालू शकतो का अशी ट्रेनिंग होते। मात्र आज जर बघितलं गेलं औरंगाबाद क्रमांक 2 मध्ये कुठल्याच प्रकारची ट्रेनिंग दिलेली नाही। जे ड्रायव्हर लोक आज नवीन जॉईन झाले, अहो हे ट्रॅक्टर चालवणारे लोक आहेत, हे प्रायव्हेट ट्रक चालवणारे। आज आपण बघतो ट्रकवाले व्यवस्थित गाड्या चालवती नाहीत, माणसं चिरडून जातात तरी माहीत पडत नाही की ट्रकवाल्यांनी चिरडले की ट्रॅक्टरवाल्यांनी चिरडले की बसवाल्यांनी। मग यांना तुम्ही 48 दिवसाचं यांना तुम्ही ट्रेनिंग दिलंय का? तुम्ही कुठे बी नियमानुसार असतं की तुम्ही जेव्हा स्वतः जॉईन होता त्यावेळेस कुठे बी ट्रेनिंग घेतल्याशिवाय माणूस जॉईन करत नाहीत। तुम्ही 48 दिवसाचं ट्रेनिंग दिलंच नाही आहे एसटीच्या चालकाला। तुम्ही 1 दिवसाचं अर्ध्या दिवसाचं ट्रेनिंग देऊन तुम्ही चालक जॉईन करताय। तुम्ही जनतेशी खेळताय, तुम्ही जनतेच्या जीवाशी खेळताय। तुम्हाला अधिकार नाही आहे जनतेच्या जीवाशी खेळायचा। हा अपघात जर झाला तर कोण जबाबदार याचं? सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, एसटी महामंडळ सर्वतोपरी प्रयत्न करत आहे की लालपरी रस्त्यावर यावी, एसटीची सेवा पूर्ववत सुरू व्हावी आणि कर्मचारी मात्र अजूनही तेवढेच ठाम आहेत, आग्रही आहेत आणि आता त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे तर तांत्रिकदृष्ट्या एकदम बरोबर आहेत। निश्चित मिलिंद, हे मुद्दे महत्त्वाचे आहेत। यासाठी महत्त्वाचे आहेत की सामान्य लोकांचा जीव धोक्यात आलेला आहे। बीडचा अपघात आपण अजून विसरलेला नाहीये। औरंगाबाद आगाराचा तो ड्रायव्हर होता, त्याला बाहेरच्या रस्त्याची माहिती नव्हती किंवा बाहेर तो काम करत नव्हता, शहरातल्या शहरात वाहतूक करायचा आणि एवढा मोठा अपघात झाला। आता सुद्धा हा संप लांबत चाललेला सरकारला कुठंतरी लालपरी रस्त्यावर आणायची ठीक आहे, काय हरकत नाही। मात्र जे नियम आहेत की ज्या पद्धतीनं ड्रायव्हर नवीन भरती करायचा असेल तर त्याला 48 दिवसाचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे, त्याचं मेडिकल फिटनेस घ्यायला पाहिजे। सरकार कुठेतरी घिसडघाई करत आहे। 1 दिवसाचं ट्रेनिंग देऊन 1 दिवसात त्याचं मेडिकल करून लगेच त्याच्या हातात गाडी दिली जाते। 60-65 लोक एका गाडीमध्ये बसतात। त्या लोकांच्या जीवाचं भवितव्याचं काय? कारण ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांनी आरोप केले याच्यामध्ये ट्रक ड्रायव्हर असतील, टमटमचे ड्रायव्हर असतील किंवा रिक्षा ड्रायव्हर असतील, अशी लोक जर बसच्या स्टेअरिंगवर जर बसली, निश्चितपणे काळजी करण्याची गोष्ट आहे। सरकारने जरूर बस सुरू करावी लोकांच्या सुविधासाठी, मात्र कर्मचाऱ्यांच्या म्हणण्याकडे सुद्धा आपण दुर्लक्ष करू शकत नाही। त्यांचं व्यवस्थित ट्रेनिंग आणि त्याला गाडी चालवण्याचा अनुभव असेल तर गाडी द्यायला पाहिजे, नाहीतर बीड सारखे अनेक अपघात शहरात होतील आणि हाकनाक ज्या नागरिकांचा दोष नाही या सरकारच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या भांडणामध्ये जर अशा पद्धतीने चुकीचे लोक स्टेअरिंगवर जर बसली
तर निश्चितपणे कर्मचाऱ्यांच्या सोबतच नाही, पण मग जे निष्पाप प्रवासी असतील त्यांचाही जीव जीव धोक्यात टाळणे नाही. पण मग सिद्धार्थ, याबद्दल जेव्हा आगार प्रमुख किंवा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुझं बोलणं झालं, त्यांचं काय म्हणणं होतं? का धोका स्वीकारतायत तेवढा? कारण औरंगाबाद शहर ते बीड हे आपण समजू की सरळ त्यातल्या त्यात मार्ग आहेत, तरी अपघात झाला. इथे कोकणात आणि बाकी ठिकाणी जर का आडवळणाचे रस्ते आहेत, वेडेवाकडे, जिथे घाट आहे, अशा ठिकाणी जर का हे प्रशिक्षण नसलेले कर्मचारी गाडी चालवायला गेले तर काय होईल? मिलिंद, आपल्याला डेपो मॅनेजर, डीपी सगळेजण बोललेले, कॅमेऱ्यावर कोण बोलायला तयार नाही. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांना आदेश आलेले आहेत की आगारातून एवढ्या गाड्या 8 दिवसात सुरू केल्या पाहिजे. तुम्ही कंत्राटी घ्या किंवा संपावर असलेले चालक बोलून घ्या, मात्र गाड्या सुरू करा. आता संपावर असलेले कर्मचारी काही जायला तयार नाही आणि कंत्राटी लोक जर घेतली तर त्यांना 48 दिवस ट्रेनिंग द्यायला वेळ नाही. त्यामुळं कुठेतरी ही घिसळगाई आहे. निश्चितपणे ही दुर्दैवी आहे आणि सरकारला जर भरती करायची असेल, ट्रॅफिक सुरळीत करायची असेल ती करावी, मात्र सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात जाणार नाही अशा पद्धतीची सुद्धा काळजी घेणं सरकारचं काम आहे. मिलिंद, खरं आहे सिद्धार्थ, कारण प्रवाशांच्या सेवेसाठी असं एस टीचं ब्रीद आहे. म्हणजे एस टी गावोगावी तर आहेच, पण प्रवाशांच्या सेवेसाठी आहे. आता याच्यात जर का त्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागत असेल आणि त्यांना भीती वाटत असेल तर नुसत्या गाड्या रस्त्यावर येतील, बसणार कोण त्याच्यात? त्यामुळे एस टीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्यानं विचार करावा. सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.